सचिन. हॅलो, हो प्रत्यक्ष ज्यावेळेस करायचं त्यावेळेस करू 2 मिनिटं. काय? असं नको करू ते डायरेक्ट लाईव्ह. हा, करतोय मी. मग ते सुरू करावं लागेल, स्टॉप नाही करता येणार. नाही ठीक आहे ना, मग सर करतील ना सुरू लगेच. हो ओके, ठीक आहे. 1 मिनिट होतंय. मला तुम्ही फक्त सिग्नल द्या केव्हा चालू करायचंय, देन आय विल स्टार्ट. हा, मी बोलणार. तुमचा परिचय सांगितल्यानंतर सुरू तुम्ही. हा सर सुरू करा सर. हा हा सर सुरू करा. हो 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 हो. 1 मिनिट फक्त. हा, नमस्कार. आजचा जो व्याख्यानाचा अष्टांग योगावरचा व्याख्यान जे आहे त्याचे वक्ते डॉक्टर विकास गोखले आपल्यासोबत उपस्थित आहेत. गोखले सरांचा मी परिचय करून देतो. डॉक्टर विकास गोखले हे बेसिकली बी इंजिनियर आहेत, पण त्यांचं डॉक्टरेट फिलॉसॉफीमध्ये झालेलं आहे आणि योग तज्ज्ञ आहेत. म्हणजे अनेक योग तज्ज्ञांच्या बाबतीत जे बोलणारे जे असतात ते ऍक्च्युअल ग्राउंड वर्कवर काम करणारे नसतात. बऱ्याच वेळेस असं होतं, पण हे आपले आजचे वक्ते जे आहेत ते ग्राउंड वर्कवर गेल्या 16 वर्षापासून ते रेग्युलर नियमित योगाचे वर्ग घेतात आणि ते अनेक ठिकाणी फॅकल्टी, योगाची फॅकल्टी म्हणून ते जात असतात. उदाहरणार्थ सोमय्याच्या MA BA च्या योगशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये ते फॅकल्टी म्हणून आहेत. ते वेगवेगळे वर्कशॉप कंडक्ट करत असतात. इंटरनॅशनल सेमिनार्स मध्ये त्यांचा पार्टिसिपेशन असतं, सहभाग असतं. म्हणजे आजचा विषय जो आहे अष्टांग योग, अष्टांग योग जो खूप चांगला विषय आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस योगाची जी आपण प्रॅक्टिस करतो, पण मग त्याचा लाभ का होत नाही, पण आपण त्या अष्टांग योगाचा आपण उपयोग करत नाही. म्हणजे आपण योग म्हटलं की आसन आणि प्राणायाम याचा जास्त प्रमाणात उल्लेख केला जातो, पण त्याच्यासोबत यम नियम हे 8 अंग जे आहेत त्याचा सर्वांना परिचय व्हावा या उद्देशाने आपण हे अष्टांग योगावर ही व्याख्यानमाला आपण आयोजित केलेली आहे. आज पहिलं अंग जे आहे यम, या अंगावर डॉक्टर विकास गोखले सर बोलणार आहेत आणि हे आपली व्याख्यानमाला 14 तारखेपासून, आजपासून सुरुवात होऊन ते 21 तारखेपर्यंत असणार आहे. 21 तारखेला समाधी हा शेवटचा अंग हे गोखले सर मांडणार आहे. म्हणजे या सर्व 8ही अंगाचा गोखले सर विवेचन करणार आहेत. या अष्टांग योगाचा उद्देश काय आहे की चतुर्विध जे हे सांगितलेले आहेत, धर्म अर्थ मोक्ष, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, चतुर्विध यांचा साध्य करण्यासाठी, मोक्ष प्राप्ती करण्यासाठी हे अष्टांग योगाची योजना केलेली आहे असं मला वाटते. आणि म्हणजे प्रत्येक आपल्याला जर समाधी अवस्थेपर्यंत जाण्यासाठी ह्या सर्व अंगाचा आपण उपयोग केला पाहिजे. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपण जे आंतरराष्ट्रीय योग दिन आहे 21 जून, 6वा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, यात आपण ह्या अष्टांग योगावर गोखले सरांकडून विवेचन ऐकलं तर खऱ्या अर्थानं आपण योगाची आपल्या सर्व माहिती आपल्याला मिळेल आणि योग साधना का करायची, कशासाठी करायची, कशी करायची, या सर्व या व्याख्यानमालेतून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तरी सर्वांनी आज आपण गोखले सरांचं हे यम विषयावर आपण व्याख्यान ऐकूया. धन्यवाद सर. गोखले सर, आपण सुरू करू शकता. हरिओम. हॅलो. हा, ऐकू येत आहे का सगळ्यांना? हो, येतंय सर. ऐकू येत आहे ना सगळ्यांना? ठीक आहे. हो. हरिओम. आपल्या रोजच्या जी लेक्चर असेल, या लेक्चरची सुरुवात ही आपण
आपल्या प्रार्थनेने करणार आहोत आणि म्हणून सगळ्यांनी जिथे आहात तिथेच शांत बसून राहायचंय, स्वस्थ बसून राहायचंय, डोळे मिटून घ्यायचे आहेत आणि फक्त प्रार्थना जी आहे ती ऐकायची आहे. आणि आपली रोजची लेक्चरची सुरुवात ही प्रार्थनेनेच होणार आहे, हे लक्षात घ्या. संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे, डोळे अलगद मिटून घ्यायचे, लक्ष आपल्या श्वासाकडे ठेवायचं. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरिओम. आजपासून एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे आणि या नवीन उपक्रम चालू करण्यामागे ज्यांचे श्रम आहेत, ज्यांचा पाठिंबा आहे, अशा सगळ्या लोकांचं सुरुवातीलाच मी आभार मानतोय. आपले कुलगुरू डॉक्टर दिलीप म्हैसकर, कुलसचिव डॉक्टर कालिदास चव्हाण, प्रतिकुलगुरू डॉक्टर मोहन खामगावकर, कार्यक्रमाचे जे समन्वयक आहेत ते ॲडव्होकेट संदीप कुलकर्णी, सहसमन्वयक डॉक्टर कैलास सोनमनकर आणि पोद्दार कॉलेजचे जे डीन आहेत डॉक्टर गोविंद खट्टी, या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो की ज्यांच्या प्रेरणेने आज आपण ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे. आपले 8 दिवस जे आहे ते 8 दिवस एक एक अंगावर मला बोलायचं आहे असं सांगण्यात आलेलं आहे. थोडं बहुत ओव्हरलॅप होणार आहे हेही लक्षात घ्या. म्हणजे आज समजा यम झाले नाही तर एखाद वेळेस पुढे यम आणि नियम दुसऱ्या दिवशी होतील किंवा काही नियमाचा भाग तिसऱ्या दिवशी होईल आणि ते ओव्हरलॅपिंग होणार आहे. पण एक नक्की आहे की 8ही दिवसामध्ये आपण हे 8 जी अंग आहेत अष्टांगाची ही घेणार आहोत. महत्वाचा पहिला मुद्दा असा येतो की हे नक्की आध्यात्मिक मार्गाला जायचंच कशाला ना माणसाने. अगदी साधा प्रश्न आहे, सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे की हे सगळे गोंधळ घालायचे कशाला, आध्यात्मिक मार्गाला जायचं कशाला, मी, माझी बायको, माझी मुलं, माझा नोकरी, माझा व्यवसाय, माझं अर्थार्जन हे सगळं असताना या मार्गात फंदात जायचं कशाला, हा अगदी साधा प्रश्न असतो खरं सांगायचं तर. आणि मग याचं उत्तर असं असतं की प्रत्येक माणूस आपण जर बघितलं तर प्रत्येक माणूस हा सुखासाठी झटत असतो. आता याच्यासाठी फार मोठ्या तत्वज्ञानाची काही गरज नाहीये. आपण आपला विचार केला तरी आपल्याला कळेल. आता सुद्धा आपण जे बसलोय ना, मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे दोघही जण सुखासाठीच आहे. थोडक्यात काय की वी ऑल आर स्ट्रायव्हिंग फॉर दी हॅपीनेस, बट टू बी व्हेरी फ्रँक वी आर स्ट्रायव्हिंग फॉर द इटर्नल हॅपीनेस. शाश्वत सुखासाठी आपण सगळेजण झटत असतो. का बरं शाश्वत सुखासाठी असं मी म्हटलं? नोईंगली ऑर अननोईंगली वी ऑल आर स्ट्रायव्हिंग फॉर द इटर्नल हॅपीनेस. त्याचं कारण असं असतं की कोणीही माणूस असा नाहीये या जगामध्ये की जो एक 2-3 वर्ष आनंदात राहिल्यानंतर देवासमोर जातोय आणि सांगतो देवा आता मी ना बोर झालो, आता मला थोडंसं दुःख दे. असं का म्हणत नाही कोणी? त्याचं कारण असं असतं की माझ्या आतमध्ये जी उर्मी आहे ती उर्मी शाश्वत आनंदासाठी आहे आणि शाश्वत आनंदासाठी मी झटत असतो. परंतु अविद्येमुळे, माझ्या अज्ञानामुळे मला असं वाटतं की मला हे जे काही शाश्वत सुख आहे हे बाहेरच्या विश्वातून मिळणार आहे. मग कधी गाडी घोडा, कधी नवरा, कधी बायको, कधी मुलं, कधी मान मरातब, ह्याच्यातून मला मिळणार आहे अशी माझी एक ठाम समजूत असते आणि म्हणून मी हे सगळं मिळवायचा प्रयत्न करत असतो. आणि हेच अज्ञान आहे खरं सांगायचं तर, की मला शाश्वत सुख हे ह्या गोष्टींपासून मिळणार, हे जे काही माझं, दिस इज द स्ट्रॉंग कन्व्हिक्शन की ह्याच्यातून मला शाश्वत आनंद मिळणार आहे, हेच मुळे आपलं अज्ञान आहे. याचा आपण नीट गांभीर्याने कधी काही लोक अशी असतात की जी फक्त शारीरिक सुखामध्येच आनंद लुटणारी असतात, ज्याला आपण तामसिक लोक म्हणू, की त्यांना त्याच्या बाहेर दिसतच नाही. कारण वी ऑल आर इव्हॉल्व्ड फ्रॉम द ॲनिमल्स.
And so all these animal instincts are there with us also. Which are those animal instincts? It is ahara, nidra, bhaya, maithuna. These are the 4 instincts, and we try, some people try to extract the happiness from these basic instincts only. But they are so momentary. The moment when I am hungry, I take the food, my hunger is quenched. But immediately after 4 hours, again my hunger develops. And so the moment there is something I want, there is something wanting, then definitely मी कुठेतरी अपूर्ण आहे ही भावना असते, आणि अपूर्णतेमध्ये कधीही सुख नसतं. माझ्यामध्ये अपूर्णतेची भावना आहे याचाच अर्थ मी दुःखी आहे. आणि म्हणून काही लोक या फक्त फिजिकल ह्याच्यातच आनंद मानतात. त्यांची बौद्धिक बैठक ही तेवढीच असते. त्याच्यापेक्षा वरची जी लोक असतात, याला आम्ही तामसिक लोक म्हणतो, त्याच्यापेक्षा वरची लोक असतात, त्यांना फक्त शारीरिक सुख किंवा आहार, निद्रा, भय, मैथून ह्याच्या व्यतिरिक्त देखील काहीतरी सुख मिळवण्याची इच्छा असते. आणि म्हणून मग ते काय करतात की ते मग वेल्थ, नेम, फेम या सगळ्याच्या मागे लागतात. बिकॉज सी द सेन्स ऑफ अचिव्हमेंट इज अ हॅपीनेस, दॅट इज व्हॉट दे फील. की काहीतरी अचीव्ह केलं की आनंद मिळतो, त्या आनंदासाठी ते झटत असतात. आणि म्हणून मग जे माझ्याकडे नाही ती गोष्ट मी माझ्या उद्देश ठेवतो आणि ती मिळवायचा मी प्रयत्न करतो. बरं, ती मिळवल्यानंतर मी हॅपी होतो का? हो, नक्की होतो, परंतु फार थोड्या कालावधीसाठी होतो. लगेच दुसरी इच्छा माझी प्रगट होते. ती इच्छा पूर्ण नाही होत तर लगेच तिसरी इच्छा माझी प्रगट होते. आणि दरवेळेला इच्छा मरतच नाही. एक इच्छा संपली की दुसरी, दुसरी इच्छा संपली की तिसरी, आणि जिथपर्यंत इच्छा आहे, जिथपर्यंत कामना आहे, तिथपर्यंत मी सुखी नाहीये. कारण ती कामना, याचा अर्थ माझ्याकडे ती गोष्ट नाही, ही खंत आहे. आणि या खंत असण्यामध्ये कुठेही आनंद नाहीये. फक्त ती इच्छा पूर्ण झाली की तात्पुरता आनंद मला मिळतो, परंतु ती इच्छा नष्ट, दुसरी इच्छा निर्माण झाली की परत सांगतो. हे दुसऱ्या प्रकारची जी लोक आहेत की जी नेम, फेम आणि ह्याच्या मागे लागलेली असतात. युअर इंटरनेट इज इन्स्टेबल. माझ्याबद्दल बोलतायत का लोक? तुम्हाला ऐकू येत आहे असं मी अझ्युम करतोय. एनिवे, तर ही राजसिक लोक असतात. आणि आज परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे सगळ्या सुखसोयी असून देखील आज आम्हाला मात्र सुख मिळत नाही, शाश्वत सुख मिळत नाहीये. त्याचं कारण असं असतं की ते शाश्वत सुख जे आहे ते शाश्वत गोष्टीतूनच मिळणार आहे. ही एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. आणि आता शाश्वत गोष्ट कुठची आहे? एखादी शाश्वत गोष्टच मला शाश्वत सुख देईल जर का त्यांनी मला सुख मिळत असेल तर. आणि मग हा विचार जेव्हा मनात येतो त्यावेळेला तिसऱ्या प्रकारचा सात्विक माणूस जो असतो तो विचार करायला लागतो की मग या जगामध्ये, या विश्वामध्ये नक्की शाश्वत काय आहे, नक्की इटर्नल काय आहे की जे मला सुख देऊ शकेल. मग असा कोण माणूस आहे की ज्याला शाश्वत सुख मिळालंय? आणि मग तो या पद्धतीने जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा तो हळूहळू आध्यात्मिक मार्गाला जातो. कारण आम्हा सगळ्यांची आतली उर्मी जी आहे ती शाश्वत आनंदासाठी आहे. आणि म्हणून तो शाश्वत आनंद फक्त आणि फक्त आध्यात्मिक मार्गावर आम्ही मार्गक्रमणा केली तरच मिळणार आहे, तिथपर्यंत आम्हाला मिळणार नाही. आणि म्हणून अध्यात्माची कास धरणं हा आमचा पुरुषार्थ आहे. मोक्ष हा आमचा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, आता डॉक्टर कैलासने सांगितलं तसं मोक्ष हा सर्वात महत्वाचा आमचा पुरुषार्थ आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून मग तो मार्ग जर का आम्ही अनुभवला तर आम्हाला कळतं की ह्याच्यामध्ये शाश्वत या विश्वामध्ये काहीच नाहीये. एव्हरीथिंग इज मोमेंटरी इन दिस युनिवर्स, इन्क्लुडिंग माय बॉडी, इन्क्लुडिंग माय माइंड, इन्क्लुडिंग माय इंटेलेक्ट. Everything is prakritika. It is the evolution of Prakriti. And every Prakritic thing is not permanent. It is momentary. And the momentary thing cannot give me the permanent happiness, the eternal happiness. And so what is eternal? So now the search starts that what is eternal, and then that person who is a sattvic person who start inquiring about the eternal thing in this universe, he read the scriptures, he go to the saints and the rishis and everything, and he inquire about all these things. And our rishis and our saints, under deep meditational practices, they came to know that
this eternal thing does not lie outside the universe. It is very much within me. माझ्या आतमध्येच ती गोष्ट आहे आणि ती मला आध्यात्मिक साधना करूनच मिळणार आहे. आणि तोच माझा परमपुरुषार्थ आहे की तो शाश्वत आनंद. का बरं शाश्वत आनंद मी मिळवतो? त्याचं कारण असं आहे, इट इज द इसेन्स ऑफ माय एक्झिस्टन्स. See, what is the essence? Why everybody is striving for the happiness? Why nobody, whether he is a Hindu or a Muslim or a Christian or a Buddha, whosoever it may be, every person in this universe is striving for the eternal happiness. Why? This is also a philosophical question. Why nobody is asking for the misery? नाही बाबा देवा मला खूप आता मी बोर झालो, आता मला थोडंसं दुःख दे, असं कोणी का म्हणत नाही? लेट मी एन्जॉय दॅट मिजरी. इवन इन दॅट ऑल्सो वी वॉन्ट टू यूज द वर्ड एन्जॉय, isn't it? And so it is because that my essence is eternal. What is my essence? What is the essence of my existence? According to our scriptures, according to our philosophy, my essence is Satchidananda. It is the Atma, and Atma is Satchidananda Swarup. It is Sat, it is Chit, and it is Ananda Swarup. And because that essence is blissfulness, I am striving for blissfulness. Only thing that I have covered that blissfulness, which is very much within me. It is covered by my ignorance. It is covered by my wrong knowledge. And so we are trying to extract this eternal happiness, experience this eternal happiness consciously. And that's why there is a need to go for the spiritual practices. And out of that, there are so many ways to achieve that ultimate goal, to achieve that Satchidananda. One is the way of knowledge, that is the Jnana Marga. One is the way of devotion, Bhakti Marga. One is the way of action, which is the Karma Marga. And one is the way of psychic control, which is called as Raja Yoga or the Ashtanga Yoga. And we are talking about the Ashtanga Yoga now, henceforth for 8 days. 8 दिवस आपण ह्याच्यावरच चर्चा करणार आहोत. त्यापैकी हे वेगवेगळे जरी मार्ग असले, ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, राजमार्ग, राजयोग, कुठचाही असला तरी फायनल डेस्टिनेशन एकच आहे. आणि ते फायनल डेस्टिनेशन दुसरं तिसरं काही नसून तर तो सच्चिदानंद, द अचीवमेंट ऑफ दॅट सच्चिदानंद. दॅट इज द अल्टिमेट गोल ऑफ एव्हरी पाथ. You choose whatever the path, ultimate destination is the same. And that is what is called as yoga. Because in that position, there is a merger of individual consciousness with the cosmic consciousness. The moment that merger happens, the bliss manifests by within. It manifests within by itself. There is no need of external agency. And that is the achievement. And so with Ashtanga Yoga, we are trying to achieve this eternal happiness, which is the goal of human being. Knowingly or unknowingly, every person in this universe is striving for this goal, is trying to achieve this goal. He really don't know actually, but he is trying to achieve this goal only. He may not know, he may not use the word that Satchidananda, he may not use the word yoga, he may not use any other word, but the internal mindset is that he want to achieve that eternal happiness. That is really there. And so there are many paths. Out of that, one path is the Ashtanga Yoga. And so this Ashtanga Yoga, we are trying to now, Ashtanga, 8 अंग ज्याची आहेत, तो अष्टांग योग आम्हाला मुनी पतंजलींनी सांगितलेला आहे. हा योग आहे, हा इतरत्र पसरलेला होता, संपूर्ण आपल्या वेदांमध्ये आहे, उपनिषदांमध्ये आहे, बट इट वॉज इन ए स्कॅटर्ड फॉर्म. आणि म्हणून मुनी पतंजलींना याचं क्रेडिट असं जातं की त्यांनी हा सगळा योग एकत्रित केला, सिस्टमॅटिक पद्धतीने त्याची बांधणी केली सूत्र रूपाने, आणि ती 195 सूत्र आमच्या समोर ठेवली. अतिशय सुंदर शब्दात त्याची फिलॉसॉफी आणि त्याची साधना सगळी आम्हाला त्यात सांगितली आहे की जेणेकरून एक ग्रंथ असा तयार झाला की सिस्टमॅटिकली योग दर्शन एक तयार झालं. आणि याचं संपूर्ण क्रेडिट पतंजली मुनींना जातं, कारण त्यांनी हे
सूत्र फॉर्म केलेली आहेत. जसं वेद सगळीकडे विखुरलेले होते, त्याचं वर्गीकरण करून ते 4 वेदात विभागणी करण्याचं श्रेय जसं व्यासमुनींना जातं, तसंच संपूर्ण विखुरलेला योग जो आहे वेद आणि उपनिषदामध्ये त्याचं संकलन करून अतिशय सुंदर रीतीने त्याची मांडणी करून कमीत कमी शब्दामध्ये आमच्या समोर ठेवण्याचं सूत्ररूपाने काम कोणी केलं असेल तर ते मुनी पतंजलींनी केलं आहे. आणि या दृष्टीने मुनी पतंजलींचे आभार आहे. आणि म्हणून मुनी पतंजली हे नुसते योगाचार्य नव्हते, तर हे आयुर्वेदात सुद्धा तेवढेच होते, व्याकरणात सुद्धा ते तेवढेच हे होते, प्रसिद्ध होते. आणि म्हणून अतिशय सुंदर रीतीने मुनी पतंजलींना नमस्कार करण्याचं एक सुभाषित अतिशय सुंदर आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरम मुनीनाम पतंजली प्रांजली रानतोस्मी. अतिशय सुंदर रीतीने ज्याने कोणी रचना केली आहे, फार छान केलेली आहे रचना. तर हा अष्टांग योग आहे. आता हा जो आहे अष्टांग योग, आपण म्हटलं तसं की आम्ही दुःखात का आहोत, तर आम्ही दुःखात अशासाठी आहोत की आमच्यामध्ये अज्ञान आहे. हे अज्ञान जे आहे हे अनादी आहे. ज्या वेळेला आमचा पहिला जन्म झाला असेल ते आम्ही अज्ञान घेऊनच झाला, किंबहुना अज्ञानानेच आम्ही जन्म घेतलाय. आणि हीच थोड्या बहुत प्रमाणात ख्रिश्चन लोकांची समजूत आहे की हा माणूस धर्म जो घेतलाय हा पापातूनच निर्माण झालेला आहे. तसंच हा जो जन्म आमचा जो झालेला आहे, ही अविद्या जी आहे, हे अज्ञान जे आहे हे अनादी आहे, पण ते अनंत नाहीये. मग हे अज्ञान म्हणजे काय आहे? मुनी पतंजलींनी अतिशय सुंदर शब्दामध्ये हे सांगितलेलं आहे. व्हॉट डू यू मीन बाय अज्ञान और व्हॉट डू यू मीन बाय अविद्या? ते म्हणतात अनित्य असुची दुःख अनात्मसु नित्य सुची सुख आत्मख्याती ही अविद्या. म्हणजे अनित्याला नित्य मानणं. आपण बघितलं सगळं विश्वामध्ये जे जे काही आहे ते सगळं अनित्य आहे, पण आमची धडपड अशी असते की ते नित्यच आहे, ते मिळालं की मला शाश्वत सुख मिळणार, ही अशी आमची धारणा असते. पण तो तसं नसतं ऍक्च्युअली. आणि म्हणून आम्ही दुःखात पडतो. कारण आम्ही एक फ्लॅट घेतो, आम्ही चाळीत राहत असतो, त्यानंतर आम्ही फ्लॅट घेतो का, तर आम्हाला फ्लॅटमध्ये जास्त आनंद मिळेल म्हणून आम्ही खूप हाणामाऱ्या करतो, 3 वर्ष त्यासाठी झटतो, ओव्हर टाइम करतो, बॉसच्या शिव्या खातो, सगळं करतो. आणि समाव मी एक सेल्फ कंटेन 1 रूम किचनच्या फ्लॅटमध्ये जातो, मला लगेच आनंद होतो, मला असं वाटतं येस नाव आय विल बी इटर्नली हॅपी. पण असं होत नाही, कारण त्याच्यानंतर आमचं माइंड कुठे स्थिर आहे. त्याच्यानंतर आम्हाला आमचा एक मित्र भेटतो, त्याच्याकडे 1 बेडरूम लिव्हिंग रूम किचन असतो. मग परत आमचं मन त्रासतं, नाही मला 1 बेडरूम लिव्हिंग रूम किचन आहे. मग परत आम्ही 2-3 वर्ष खूप मेहनत करतो, सगळ्या दुःखी कष्टी घालवतो जीवन, आणि मग 1 रूम किचन घेतो, 1 बेडरूम लिव्हिंग रूम किचन घेतो. तो झाला, आम्हाला आनंद मिळतो. 5-7 महिने सुद्धा आनंद टिकत नाही, लगेच आमचा अजून एक मित्र आम्हाला भेटतो की याच्याकडे 2 बेडरूम असतात. आणि असं करता करता आम्ही कायम हाणामारीतच अख्खा आयुष्य जातो. आणि सरते शेवटी जेव्हा मरतो आम्ही, त्यावेळेला काही इच्छा आकांक्षा, काही डिझायर्स आम्ही घेऊनच मरतो की ज्या फुलफिल करण्यासाठी आम्हाला परत जन्म घ्यायला लागतो. आणि हे रहाटगाडगं चालू असतो. हे का असं आहे? कारण की आम्ही त्या अनित्याला नित्य मानतोय. आमचे शरीर सुद्धा आम्ही नित्य मानतो, जसं काही आम्ही अमरपट्टा घेऊन आलोय अशा स्टाईलने आम्ही त्याचे चोचले करत असतो की नाही हा अमरपट्टा आहे. इजिप्तमध्ये गेला तर तो मेल्यानंतर सुद्धा ते बॉडी तशीच ठेवा, कारण की ती बॉडी माझी नित्य आहे, केव्हा तरी माझा आत्मा परत त्यात येईल. आणि म्हणून लोकमोठाली पिरॅमिड्स बांधलेली आहेत. आणि म्हणून अनित्याला नित्य मानणं ही अविद्या आहे. असुचीला शुची मानणं. अशुचीला शुची मानणं म्हणजे काय? आज माझं शरीर अतिशय सुंदर दिसतंय, हे दिसतंय, काय हे शरीर? म्हणजे आतमध्ये ब्लड आहे, युरिन आहे, स्टूल आहे, काय नाहीये, सगळं अशुची आहे. पण द इंडिव्हिज्युअल, तो जो आत्मा आहे तो सुचिरभूत आहे. परंतु आम्ही त्या देहालाच मात्र पवित्र मानतो आणि त्याच्यामध्ये वास करणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला विसरून जातो. ही अविद्या आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, आपण खूप फास्ट जाणार आहोत कारण की आपल्याला वेळ नाहीये तसा. म्हणून तिसरी महत्वाची गोष्ट काय आहे की दुःखाला सुख मानणं. आता ते मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पर्चेसिंग ऑफ 1 रूम किचन फ्लॅट, 1 बेडरूम लिव्हिंग, देन 2 बेडरूम, त्यालाच आहे. म्हणजे खरं त्याच्यात म्हणाल ना तर दुःखच आहे. दुःख ह्याच्यातच आहे की मी काहीतरी आशा करतोय, मी काहीतरी डिझायर करतोय, मी काहीतरी कामना करतोय, या कामनेमध्येच दुःख आहे. आणि सर्वात शेवट म्हणजे की अनात्म्याला आत्मा मानणं.
आमचं जे चित्त आहे, आम्हाला असं वाटतं चित्त विच इन्क्लुड्स दी मन बुद्धी अहंकार तिन्ही मिळून चित्त होतं. आम्ही त्या चित्तालाच चैतन्य रूप मानतो, परंतु ते ॲक्वायर्ड, इट इज ॲक्वायर्ड कॉन्शियसनेस. It is not the real consciousness. The real consciousness is the Purusha principle which is residing in me, and it is acquiring my mind, my intellect, my ego. They are taking this consciousness from that Purusha principle. It is not their own. They all are jada. They are inert. They don't have consciousness by themselves. It is the acquired consciousness. But we strongly feel that this is actually the conscious entity, and so we try to love, we start loving our mind, intellect and ego, but that is jada, it is a prakritik. आणि म्हणून ती जी आहे ना ती अविद्या आहे. ह्या 4 प्रकारात त्यांनी अविद्या दाखवली आहे, आणि ही अविद्या जी आहे या अविद्येमुळे आम्ही संपूर्णपणे दुःखामध्ये लोटले जातो. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मग काय म्हटलंय त्यांनी पुढे, पतंजली मुनींनी असं सांगितलं की हेयम दुःखम अनागतम. मग हे अविद्या आहे ही अनादी आहे, पण ती अनंत आहे का? ती अनंत नाहीये. त्याचा नाश करता येतो. त्याचा नाश कसा करता येतो? आध्यात्मिक साधनेने करता येतो, पातंजल योगसूत्राच्या अष्टांग योगाच्या यांनी करता येतो. आणि म्हणून त्यांनी अजून एक सूत्र दिलेलं आहे पतंजली मुनींनी, ते म्हणतात हेयम दुःखम अनागतम. म्हणजे जे काही पुढे येणारं दुःख आहे ते तुम्ही हे करू शकता, टाळू शकता. हेयम दुःखम अनागतम. हे दुःख जे आहे, दुःख कशामुळे निर्माण झालेलं आहे? त्यांनी असं सांगितलंय की द्रष्टू दृश्ययोः संयोगो हेय हेतू. या हेतूचं याचं कारण काय आहे? याचं कारण, व्हॉट इज द कॉज ऑफ मिझरी? मिझरी कशामुळे आहे? तर हे पुरुष आणि प्रकृती, द इरोनियस, द मिस्टिकल युनियन ऑफ दिस चैतन्य आणि प्रकृती यांचं मिलन जे आहे, ऍक्च्युअल मिलनच नाहीये, ऍक्च्युअल संयोग नाही, इट इज ए इरोनियस, इट इज ए इरोनियस युनियन ऑफ प्रकृती अँड पुरुष. इट इज बिकॉज ऑफ दॅट. आणि मग हे जर का काढायचं असेल आणि तुम्हाला जर का शाश्वत सुखात राहायचं असेल तर मग काय केलं पाहिजे? मग हा जो संयोग आहे, हा संयोग कशामुळे होतो? त्यांनी सांगितलंय तस्य हेतू अविद्या. हा संयोग जो होतो पुरुष प्रकृतीचा, आपण फिलॉसॉफीच्या डिटेलमध्ये जाणार नाही कारण आपल्याला अष्टांग योगाची अंग बघायची आहेत. सो तस्य हेतू अविद्या, म्हणजे अविद्या आहे त्याचं कारण आहे या संयोगाचं. आणि म्हणून पुढच्या ह्याच्यात ते म्हणतात की तद अभावात संयोग अभावो हानम तदृश्य कैवल्यम. आणि म्हणून ह्या अविद्येचा नाश केला की हा जो संयोग आहे तो संयोग वियोग होईल आणि त्यानंतर तुम्हाला कैवल्य प्राप्त होईल. त्यावेळेला तुमचं जे चैतन्य आहे, जे पुरुष प्रिन्सिपल आहे, जो आत्मा आहे, तो आत्मा पूर्णपणे वेगळा होईल आणि तुम्ही स्वतः, इट इज अ एक्सपिरियन्शियल नॉलेज दॅट आय एम नॉट अ बॉडी, आय एम नॉट अ माइंड, आय एम नॉट द इंटलेक्ट, बट आय एम द प्युअर कॉन्शियसनेस. This experiential knowledge will give you the liberation, and then the whole misery will be wiped out and you will be in a totally eternal happy mood. And that is exactly what the Patanjali Muni says in his Yoga Sutra, the second Yoga Sutra, tada drashtuhu swarupeva sthanam. या वेळेला तो जो पुरुष, जो आत्मा आहे, तो त्याच्या केवल अवस्थेमध्ये राहतो. तोच केवल असतो, तो स्वतःच्या स्वतः आनंदमय होत असतो. आता हा जो आहे, हा संयोग कशामुळे नाहीसा, हे जी अविद्या ही कशामुळे नाहीशी होईल? सो विवेक ख्याती अविप्लवा हानोपाय. उपाय काय याचा? याचा उपाय विवेक ख्याती, हायएस्ट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज. ही विवेक ख्याती जर का आली तर या दुःखाचा नाश होतो. आता ती विवेक ख्याती कशी येईल? तर त्यांनी सूत्रात सांगितलंय, पुढच्या सूत्रात, की योगांग अनुष्ठानात अशुद्धि क्षये ज्ञान दीप्ति ही आ विवेक ख्याते है. योगांग अनुष्ठानात. नाउ हियर, फ्रॉम हियर वी आर स्टार्टिंग, नाउ वी आर एंटरिंग इनटू द रियल सब्जेक्ट. योगांग अनुष्ठान, हे जे काही अविद्या आहे, ही अविद्या कशामुळे जाईल? तर विवेक ख्यातीमुळे जाईल. विवेक ख्याती झाल्यामुळे हा जो संयोग आहे तो जाईल. हा संयोग गेला की तुम्ही कैवल्यावस्थेला पोहोचाल. आणि म्हणून विवेक ख्याती मिळवण्यासाठी काय करायचंय? तर योगांग अनुष्ठानात
हे जे अष्टांग योग सांगितलेलं आहे ह्याचं अनुष्ठान अनु अधिक स्था असा तो सब्जेक्ट हे आहे. स्था म्हणजे चिकटून राहणे, जोडीने चिकटून राहणे. आणि म्हणून योगाच्या 8ही अंगांना चिकटून राहिल्याने काय होईल? योगांग अनुष्ठानात अशुद्धी क्षय, द diminution of all the impurities at physical level, at mental level, and at intellectual level. योगांग अनुष्ठानाने तुमच्या ह्या अशुद्धी निघून जातील, शारीरिक स्तरावरच्या, मानसिक स्तरावरच्या आणि बौद्धिक स्तरावरच्या ह्या निघून जातील. या निघून जातील म्हणजे काय होईल? नुसतं त्यामुळे होईल काय? तर तो जो काही ज्ञानाचा प्रकाश आहे, जो आतमध्ये आहेच, तो जो सच्चिदानंद आहे तो आतमध्ये आहेच माझ्या, तो कुठे गेलेला नाहीये, परंतु त्याच्यावरती ही अशुद्धीची आवरण असल्यामुळे मला तो प्रकाश दिसत नाही. आणि म्हणून जशी जशी अशुद्धी नाहीशी होईल, अशुद्धी क्षय ज्ञान दीप्ती, तसा तसा ज्ञानाचा प्रकाश अजून अजून तेजस्वी होत जाईल. आणि तो तेजस्वी कसा होईल? जसं जसं माझी अशुद्धी निघून जाईल. आपण दिवा बघतो, दिव्यावर संपूर्णपणे सगळी डस्ट असेल, हे असेल, तर दिव्याचा प्रकाश जास्त नाही येणार. हळूहळू ती डस्ट काढत गेलात तुम्ही की प्रकाश असा वाढत जातो. कळलं की नाही? आणि तो प्रकाश वाढता वाढता पूर्ण डस्ट निघून गेली की संपूर्ण तुम्हाला दिवा दिसतो. तशाच पद्धतीने ही जी काही अशुद्धी आहे माझ्या शरीरावर, माझ्या मनावर, माझ्या बुद्धीवर, ही योगांग अनुष्ठानाने जर का गेली तर हळूहळू आतला ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश वाढत जातो. तो कुठपर्यंत वाढत जातो? अविवेक ख्याती. म्हणजे तिल विवेक ख्याती आम्हाला मिळत नाही तिथपर्यंत. आणि विवेक ख्याती इज नथिंग बट दी एक्सपिरियन्शियल नॉलेज that I am not a body, I am not intellect, I am not the ego, but I am the pure consciousness. आणि ही जेव्हा एक्सपिरियन्शियल नॉलेज येतं त्यावेळेला तुम्ही संपूर्ण दुःखातून बाहेर येता आणि सदोदित सच्चिदानंदामध्ये तुम्ही पूर्णपणे राहता. आणि तेच आपलं परम पुरुषार्थ आहे, ज्याला आपण मोक्ष म्हणतो, ज्याला आपण कैवल्य म्हणतो, त्याला ब्रह्मज्ञान म्हणतो, काही नावं द्या, तो अनुभव एकच आहे. आणि म्हणून ही जी विवेक ख्याती आहे, ही विवेक ख्याती इज द पेन अल्टिमेट स्टेट. लेट अस अंडरस्टँड दिस. आणि म्हणून विवेक आहेत आपल्याकडे. आपण मनुष्य जन्म घेतला याचा अर्थ आपल्याकडे विवेक आहे. विवेक म्हणजे बुद्धीचं ते लक्षण आहे. विवेक आपण करतो, फक्त आपला जो विवेक आहे तो भौतिक स्तरावर होत असतो. आपण नेहमीच करतो, डिस्क्रिमिनेट करतच असतो. हा मी काय करू बरं, मी गाडी घेतली तर जास्त बरं होईल का, स्कूटर आता चालली आहे तेवढी ठीक आहे, माझ्याकडे आता किती पैसे आहेत, मी किती मिळतोय. Every time we analyze the situation, we discriminate the situation and we take the decision. But that is at the worldly level. The same discriminative power, if you utilize for the spiritual level, that means what is eternal in this thing? Let us analyze it. ही जेव्हा होते त्यावेळेला ती विवेक ख्याती म्हणतात. That is the highest discriminative knowledge, that I am pure consciousness and not body, mind, intellect. These are all the instruments through which this consciousness is getting manifested. So these are the instruments. They are inert. They don't have any consciousness. But still, because of the avidya, because of this avidya, we strongly feel that these are the conscious bodies. They are not the conscious bodies. जसं चंद्राचा प्रकाश आपल्याला खूप छान वाटतो आणि चंद्रप्रकाशाच्या ह्याच्यात आपण भरपूर, किंवा चंद्राच्या ह्याच्यावर भरपूर लोक कविता वगैरे पण करतात. कळलं की नाही? पण तो जो चंद्राचा प्रकाश आहे तो त्याचा नाहीच आहे. तो ऍक्च्युअली इट इज द अक्वायर्ड लाईट फ्रॉम सन. बट वी फॉरगेट दॅट अँड वी फील दॅट यस, चंद्राचा किती शीतल सुंदर प्रकाश आहे. तसंच हे जे चित्त आहे, हे माझं मन, बुद्धी, अहंकार, दे आर नॉट कॉन्शियस ॲट ऑल. त्याच्यात रिफ्लेक्शन पडलाय पुरुषाचं, अँड सो इट सीम्स टू बी कॉन्शियस. जसं चंद्राला आम्ही सुंदर मानतो तसंच याला सुंदर मानतो बिकॉज ऑफ अविद्या. आणि म्हणून योगांग अनुष्ठानात, अनुष्ठान याचा अर्थ सतत करायचं आहे. अनुष्ठान ॲज अ मिनिंग ऑफ प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस, अनुष्ठान. त्याच्यावर पण पतंजली मुनींनी सूत्र दिलंय की अभ्यास कसा करायचा असतो. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाल नैरंतर्य सतत जर का अभ्यास करत राहिलात तुम्ही, तर तुम्हाला अशुद्धी क्षय होऊ शकतो. तिथपर्यंत नाही. आणि जसा जसा अशुद्धी क्षय होत जाईल, जसं जसं तुमची अशुद्धी आवरण निघून जातील, तसं तसं ज्ञानदीप्ती ही
त्या ज्ञानाचा प्रकाश तुमच्यामध्ये पडत राहील आणि तो प्रकाश वाढत 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 इतका जाईल की शेवटची जी स्टेज आहे ज्ञानाची ती म्हणजे विवेक ख्याती, दॅट इज द हायेस्ट डिस्क्रिमिनेटिव्ह नॉलेज, ते तुम्हाला येईल. आणि म्हणून पतंजली मुनींनी हे सांगण्यासाठी म्हणून अष्टांग योग सांगितलेला आहे. पतंजली मुनींचा पूर्ण योग सूत्र 195 सूत्रात आहेत. त्यात 4 पाद आहेत. पहिल्या पादामध्ये ज्याला आपण समाधीपाद हे म्हणतो, सगळी फिलॉसॉफी पहिल्या पादात दिलेली आहे. दुसऱ्या पादामध्ये जी दिलेली आहे ती बेसिकली साधना पाद ज्याला आपण म्हणतो, यात साधना सांगितलेली आहे. तोच या दुसऱ्या पादातलं हा 28वावं सूत्र आहे. कळलं की नाही? आणि मग त्यांनी त्या साधना पादात सांगितलं की ही 8 अंगांचा जर का तुम्ही अभ्यास केलात आणि जर का हे केलं तर तुम्हाला विवेक ख्याती येईल. आणि ती विवेक ख्याती आल्यानंतर ती सुद्धा जे ज्ञान आहे ते देखील ज्ञान बद्दल वैराग्य प्राप्त झालं तर तुम्ही कैवल्याला पोचता. तदा द्रष्टु स्वरूपैव स्थानम. आता ही 8 अंग कुठली आहेत तर पुढच्या याच्यातच त्यांनी सांगितलेलं आहे, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही 8 अंगानी, ही 8 अंग आहेत. आता विचार असा येतो की यम नियम अशी क्रम सांगितलाय, मग या क्रमानेच जायचं का? म्हणजे पहिले यमात मी पक्का व्हायला पाहिजे का, मग नियमात पक्का व्हायला पाहिजे का? म्हणजे यमामध्ये मी पूर्ण मास्टरी मिळवल्यावर मी नियम सुरुवात करायचे का? तर असं नाहीये. देर इज नो सिक्वेन्शियलिटी एज सच. Never he has said like that. Whenever he want to have the sequentiality, he has mentioned it very specifically. उदाहरणार्थ प्राणायाम करायचे सूत्र जे आहे त्याच्यामध्ये तस्मिन सती, तस्मिन सती म्हणजे एकदा का आसन पक्क झालं की तिथे सिक्वेन्शियलिटी आहे. प्राणायाम कधीही नाही करून चालत, तर आसन स्थितीतच प्राणायाम करता येतो. म्हणून त्यांनी तिथे लिहिलंय तस्मिन सती श्वास प्रश्वासयोः गती विच्छेदः प्राणायामः असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून हा जो काही जिथे जिथे आवश्यक आहे तिथे त्यांनी दिलेला आहे. बट अदरवाईज पतंजली मुनी इज एक्सपेक्टिंग यू टू ऑफ अष्टांग योग डेली योग. म्हणजे यम पहिले, मग नियम, मग नियमात पक्क झाल्यानंतर मग आसन. तर असं नाहीये. Your internet connection is unstable. What to do? Actually, shall I move this thing? I don't know. Can you hear me? I hope you people are hearing me properly. का मध्ये मध्ये जाता है? If somebody can tell me, you can write down. Anyway, तर ही जी सिक्वेन्शियलिटी आहे ना, ही सिक्वेन्शियलिटी इथे कुठे नाहीये. पतंजली मुनी सांगतायत की रोजच तुम्हाला हा अभ्यास करायचा आहे. यमाचा, नियमाचा, आसन, प्राणायाम, रोज या सगळ्या अंगांना तुम्हाला हात लावायचा आहे आणि हळूहळू हळूहळू त्याच्यात मास्टरी मिळवायची आहे की जेणेकरून सगळ्या अंगांचा एकत्रित अभ्यास करून तुम्ही वर जाऊ शकता. या स्टेप्स नाहीयेत, हे लक्षात घ्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे स्टेप्स नाहीयेत की एका पायरीवर गेलं मग त्याच्यानंतर दुसरी पायरी, त्याच्यानंतर. नो, दीज आर द लिम्स. अंग आहेत ती. जसं माझे हात, माझे पाय, माझा चेहरा, माझी पाठ, ही अंग आहेत सगळे. आणि ऑल दीज लिम्स आर वर्किंग फॉर मी, विच इज व्हेरी मच विथ इन मी. एक्झॅक्टली इन अ सिमिलर वे हे जी काही सगळी अंग आहेत ही एकमेकांना पूरक आहेत. एक पूर्ण झालं की दुसरं असं नाहीये. ते एकमेकांना पूरक असल्यामुळेच या सगळ्या अंगांचा एकत्रित अभ्यास करायचा आहे. एकदम तुम्हाला यमाचा अभ्यास करताच येणार नाही, एकदम नियमाचा अभ्यास करताच येणार नाही, एकदम मोठाली कठीण आसनं वगैरे करता येणार नाहीये. तो भाग आपण नंतर घेणार आहोत. परंतु हळूहळू हळूहळू सुरुवात. आज तुम्ही ठरवलंय ना की बाबा मी आता अष्टांग योगाचा अभ्यास करणार आहे, मी सुरुवात करणार आहे. यू स्टार्ट. समजा यमामध्ये आपण धरलं की बाबा यमामध्ये असं आहे की कैलास सोनमणे इज कमिंग टू ऑडिओ. ओके, येस कैलास, डू यू वॉन्ट टू स्पीक समथिंग? I think there is some problem in this. I don't know. Kailas, can you hear me? Anyway, sir, हा जो अष्टांग योग आहे हा ह्याच्यासाठीच आहे. छान आवाज येतोय. ओके, थँक्यू, व्हेरी नाईस.
तर हा अष्टांग योगाचा जो अभ्यास आहे हा एकत्रितपणे करायचा आहे. ज्या वेळेला मी ठरवतो की मी आता योग साधनेला लागणार आहे, याचा अर्थ मी यम नियम आसन प्राणायाम ह्या प्रत्येकाचा, उदाहरणार्थ यमाच्या बाबतीत जर का म्हटलं, समजा तिथे हे आहे सत्य, हे एक यम आहे. आता मी समजा दिवसातून 10 वेळा खोटं बोलत असेल, तर आता मी एकदम 0 वेळा खोटं बोलू शकीन का? नाही बोलू शकणार. मग ठीक आहे, तुम्ही सुरुवात करा. आता 10च्या ऐवजी 9 वेळा खोटं बोलीन, 9च्या नंतर 8 वेळा खोटं बोलीन. असं हळूहळू हळूहळू आपल्याला पुढे जायचं आहे. न हटात न बलात, हे पहिलं प्रिन्सिपल आहे योगामध्ये. कुठच्याही प्रकारच्या अट्टाहासाने आपल्याला काहीही करायचं नाहीये, हे मात्र पक्क लक्षात घ्या. आणि म्हणून न हटात न बलात हीच मुळी पद्धत आहे योगाची, की कुठे इव्हन आसन करताना सुद्धा कुठल्याही प्रकारे आपल्या क्षमतेच्या बाहेर जाऊन आपल्याला काही करायचं नाहीये. कारण त्या आसनाची मुळे व्याख्याच मुळे स्थिर सुखम आसनम दिलेली आहे, की जिथे स्टॅबिलिटी अँड दी कम्फर्टेबल हे दोन्ही गोष्टी येतात तिथे. आणि म्हणून ही जी काही अष्टांग योग आहेत हे लिम्स आहेत. जसं मी म्हटलं, जसं की हात पाय हे लिम्स आहेत, दे आर इंटरकनेक्टेड. कळलं की नाही? म्हणजे पाय सुद्धा दुसऱ्या, पाय हातासाठी काम नाही करत आहे किंवा हात डोक्यासाठी काम नाही करत आहे, बट एव्हरी लिम्ब इज वर्किंग फॉर मी, विच इज व्हेरी मच इनसाइड मी. एक्झॅक्टली इन ए सिमिलर वे, all these limbs are totally different, separate, but all are working for one goal, that is the kaivalya, that is the moksha, that is the viveka khyati. Let us understand this point very easily. Now this yama niyama, asan pranayam, whatever we are practicing now, आज आता परिस्थिती अशी आहे की खूप लोकांमध्ये कन्फ्युजन आहे की अरे मग ते आम्ही आसन वगैरे करतो ती मग काय आहे, आणि मग यमनियम म्हणजे काय? यमनियम तर आम्हाला कोणी सांगितलं नाही. आपण जी काही नॉर्मली प्रॅक्टिस करतोय, आपण जे काही ह्याच्यातून बघतोय सगळीकडे, कळलं की नाही, ही हठयोगिक प्रॅक्टिसेस आहेत. हठयोगामध्ये आणि राजयोगामधला बेसिक फरकच हा आहे की हठयोगा हा शारीरिक स्तरावर करायचा योग आहे, आणि पतंजली मुनींनी जो अष्टांग योग सांगितलेला आहे तो अष्टांग योग, एव्हरी लिम्ब ऑफ अष्टांग योग रिव्हॉल्व्स अराउंड द माइंड. लेट अस अंडरस्टँड दिस पॉइंट व्हेरी नाईसली. महत्वाचा मुद्दा असा असतो की हठयोगामध्ये तयार झाल्यानंतर, शुद्धीकरण झाल्यानंतर, सगळं झाल्यावर तुम्ही जेव्हा ध्यान धारणाकडे जाता त्यावेळेला अष्टांग योगाचा उपयोग केलेला आहे. अँड सो एव्हरी लिम्ब ऑफ अष्टांग योग, यम नियम आसन प्राणायाम, या सगळे जे काही अंग आहेत, ही अंग त्या मनाभोवती फिरत आहेत. त्यातली पहिली जी 4 अंग आहेत, यम नियम आसन प्राणायाम, इट इज फॉर कामिंग डाऊन द माइंड. कारण मन शांत जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत पुढची अंगच तर करू शकत नाही तुम्ही. धारणा ध्यान समाधी, विच आर द मेडिटेशनल प्रॅक्टिसेस. And so the first 4 limbs are to calm down the mind, to make the mind tranquil, and then utilize that tranquility of mind for culturing the mind through dharana, dhyan and samadhi. And there is in between, there is a bridge which is called as pratyahara, which is connected with bahiranga yoga and antaranga yoga. या पहिल्या 4 अंगांना बहिरंग योग म्हणतात आणि शेवटच्या 3 अंगांना अंतरंग योग म्हणतात, आणि मधला जो प्रत्याहार आहे याला ब्रिज म्हणतात, की जो पूल आहे जोडणारा बहिरंग आणि अंतरंग योगाला. हा ब्रिज महत्वाचा असतो. जिथपर्यंत तुमची प्रत्याहाराची स्थिती येत नाही तिथपर्यंत तुम्ही ध्यान समाधीत, विच वी कॉल इट एज ए मेडिटेशनल प्रॅक्टिस, त्याच्यात जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला हा प्रकार महत्वाचा असतो की या सगळ्या अंगांचा एकत्रित अभ्यास करायचा आहे. की तुमचं जेव्हा बिहेवियर आहे, तुम्ही 24 तास समाजात फिरत, 24 तास तुम्ही काय आसन प्राणायाम करून बसत नाही, पण तुम्ही समाजात फिरत असता त्यावेळेला तुम्हाला यमाचं पालन करायचं आहे. कारण यम सांगितलेलेच आहेत मुळे की समाजाच्या बांधणीसाठी उपयोग आहेत असे यम आहेत. ते सगळे यमाचे 5 प्रकार आहेत, ते आपण घेऊ त्यापुढे. परंतु यमाचं पालन हे जेव्हा तुम्ही समाजात फिरत असता त्यावेळेला पाळायचं आहे. नियम जे आहेत हे सेल्फ रिस्ट्रेन आहे. हा स्वतःसाठी घालून घेतलेला एक नियम आहे की स्वतःवर घालून घेतलेली काही बंधनं आहेत, ही बंधनही महत्वाची असतात आणि म्हणून तेही तेवढेच जरुरीचे आहेत. यम आणि नियम हे जे आहे हे दोन्ही तसेच आहेत. आणि म्हणून यम नियमांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की
हठयोगामध्ये यमनियमांचा उल्लेख नाहीये. फक्त स्वात्मारामांनी हठयोग प्रदीपिकेमध्ये टाकलेले आहे, पण ते सुद्धा त्यांनी खूप इम्पॉर्टन्स दिलेलं नाहीये यमनियमांचा. हे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, कारण दे स्टार्ट विथ द फिजिकल बॉडी. आणि म्हणून आसन, प्राणायाम, बंधमुद्रा आणि नादानुसंधान अशी 4 अंग आहेत हठ प्रदीपिकेची. कळलं की नाही? त्यात यमनियम नाहीये. परंतु जेव्हा कैवल्य प्राप्ती करायची असते त्यावेळेला तुम्हाला यमनियमांचं पालन हे केलंच पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला कैवल्य प्राप्ती होणार नाहीये. आणि म्हणून यमनियमांचं पालन जे असतं ना, हे थोडंसं कसं आहे ते तुम्हाला सांगतो. आता मी इंजिनियर आहे, कन्स्ट्रक्शन लाईन मधला आहे, म्हणून मी माझ्याच कन्स्ट्रक्शन लाईनचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की आपण एखादी इमारत बांधतो. तर इमारत बांधताना आपण काय करतो, तर पहिले खड्डा खोदतो. खड्डा कुठपर्यंत खोदतो की आपल्याला हार्ड स्ट्राटा लागेल तिथपर्यंत खोदतो. ती माती बाहेर काढून फेकून देतो. ती फेकल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये त्या मातीच्या जागी आपण रिप्लेस काय करतो, तर स्ट्रॉंग कॉन्क्रीट मटेरियल, स्टील वगैरे सगळं घालून तो पाया पक्का करतो. बरोबर आहे की नाही? यमनियम एक्झॅक्टली हे करतात. तुमची बिल्डिंग जर उभी राहायची असेल तर तुमचा हा पाया पक्का पाहिजे. मग किती वादळ येऊ दे, नाही तर सुनामी येऊ दे, नाही तर अर्थक्वेक येऊ दे, तुमची बिल्डिंग स्टेबल राहते. त्या स्टॅबिलिटीसाठी तुम्हाला पाया करणं खूप जरुरीचं आहे. एखादी बिल्डिंग मी नुसतीच पाया न करता उभी केली, एखाद वेळेस उभी राहील ती बिल्डिंग, पण किती वेळ उभी राहील? थोडासा वारा आला तरी ती डबकन पडेल, किंवा थोडासा समजा अतिशय माइल्ड अर्थक्वेक आला तर देखील ती पडेल बिल्डिंग, कारण त्याचा पाया मजबूत नाहीये. आणि यमनियम काय करतात, तर यमनियम हेच करतात. यम काय करतात, तर हे खोदाईचं काम करतात यम. आणि नियम काय करतो, त्याच्यामध्ये कॉन्क्रीट टाकतो. त्यावेळेला माझी आध्यात्मिक जी इमारत आहे ती स्ट्रॉंगपणे उभी राहते. थोडंसं इकडे तिकडे झालं तर देखील ते हलत नाही. हठयोगामध्ये तुम्ही जर यमनियम नंतर पाळले नाही तर प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला काही सिद्धी मिळतील, परंतु तुमची ही जी अध्यात्माची इमारत आहे हे यमनियम पक्के नसल्यामुळे ही केव्हाही पडू शकते. आणि म्हणून यमनियमाचं पालन, यमनियमांचं अनुष्ठान हे आध्यात्मिक साधनेमध्ये अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की यमनियम हे पहिले त्यांनी टाकलेले आहेत. त्यामुळे यमनियमाचा अभ्यास हा केलाच पाहिजे. आता हा जो यमनियमांचा अभ्यास आहे, यम काय सांगितले आहेत पहिले? यम याचा अर्थ की तुम्ही सेल्फ रिस्ट्रेन, जेव्हा तुम्ही समाजात वावरता त्यावेळेला तुम्ही कसे वावरले पाहिजे. सो देर आर 5 यमाज. व्हॉट आर दोज यमाज? पतंजली मुनी सेज अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमः. 5 यम सांगितलेले आहेत. 5 यम. यम म्हणजे काय? रूट इज यम. यम टू कंट्रोल, टू रिस्ट्रेन. यम या धातूपासून यम बनलेला आहे, हे लक्षात घ्या. आता यमाचं पालन जे करायचं आहे, उदाहरणार्थ काय? पहिलं तर अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह. आता हे जे यमाचं पालन करायचं आहे हे शारीरिक पेक्षाही मानसिक लेवलला तुम्हाला जास्त करायचं आहे. शारीरिक लेवलला एखाद्या वेळेस तुम्ही कन्स्ट्रेंट कराल, पण आतमध्ये समजा तेच विचार असतील तर ते यमाचं पालन होत नाही. यमाचं पालन करायचं असेल तर ते वाचिक, शारीरिक आणि मानसिक तिन्ही लेवलला यमाचं पालन करायचं आहे, तरच ते होऊ शकतं. तिथपर्यंत होत नाही. आणि असं यमाचं जर पालन केलं तुम्ही तर तुमची आध्यात्मिक बिल्डिंग जी आहे ती स्ट्रॉंग आणि स्टेबल राहणार आहे, नाही तर राहणार नाही. यमनियमाचं पालन न करता सुद्धा आपल्याकडे हठयोगी आहेत की ज्यांना खूप सिद्धी मिळालेली आहे, परंतु त्यांना कैवल्य नाही मिळालेलं. हे लक्षात घ्या. जर का त्यांनी यमनियमाचं पालन नाही केलं तर त्यांना कैवल्य नाही मिळालेलं. कैवल्य जर मिळवायचं असेल तर पतंजली मुनींनी सांगितलंय की हे यमनियमांचं पालन केलंच पाहिजे. नुसतं साधं पालन करून चालणार नाही, तर महाव्रताने केलं पाहिजे. तो पुढे येईलच ती आपल्याला. कळलं की नाही? आपण आज आणि उद्या 2 दिवसात यमनियम संपवणार आहोत. त्यामुळे असं समजू नका की आज यम व्हायला पाहिजेत पूर्ण. आज प्रियांबल होतो त्यामुळे हा वेळ गेला. पण हे जे यम आहेत हे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या यमाचं पालन विशेषत्वाने मानसिक स्तरावर करायचं आहे. शारीरिक स्तरावर तर करायचंच आहे, त्याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु मानसिक स्तरावर जास्त करायचं आहे, हे मात्र लक्षात घ्या तुम्ही. आता कसं असतं माहितीये का की हे यमाचं पालन मी मगाशी म्हटलं जसं की पहिली 4 अंग आहेत ही मन शांत करण्यासाठी आहे. यमाचं पालन सुद्धा मन शांत करण्यासाठीच आहे. हा चिंतनाचा विषय आहे. तुम्ही बघा लागेल तर की मी समजा अहिंसेचं व्रत धारण केलं नाही,
हिंसा करत राहिलो तर माझं मन डिस्टर्ब होतं. मी खोटं जर बोलत राहिलो तर माझं मन डिस्टर्ब असतं, कारण एक खोटं लपवायला दुसरं खोटं, दुसरं खोटं लपवायला तिसरं खोटं, आणि माझं संपूर्ण मन बेचैन होतं मॅनिप्युलेट करण्यासाठी. अरे हा तेच मी बोललो होतो. अँड देन वी फॉरगेट ऍक्च्युअली हाऊ टू मॅनिप्युलेट ऑल दिस थिंग. पण तुम्ही जर का सत्यच बोललात तर तुम्हाला लक्षात ठेवायची गरजच नाही, जे दिसेल ते सत्य मी बोलणार. साधा हिशोब आहे बघा तुम्हीच, आपोआप माझं मन शांत होतं. परंतु मी एक खोटं बोललोय, आता हे खोटं बोलताना मी दरवेळेला दुसऱ्याशी बोलताना माझ्या डोक्यात तेच असतं, मी ते खोटं बोललोय ते लपलं गेलं पाहिजे, म्हणून मी सगळं मॅनिप्युलेट करतो आणि माझं मन डिस्टर्ब होत राहतं, मन शांत नाही राहत. हिंसेच्या बाबतीत तेच आहे. अपरिग्रह, परिग्रह केला तरी मन माझं अशांतच राहणार आहे. त्याचप्रमाणे सत्याचं वचन मी म्हटलं त्याप्रमाणे अस्तेय, मी काही जर चोरी केली काही केली तर माझं मन डिस्टर्बच राहणार आहे. चोर काय फार मनाने शांत नसतात कोणी. तुम्ही जर नीट विचार केला तर या यमाचं पालन हे माझ्या मनासाठीच आहे. मी मगाशी म्हटलं तसं की एव्हरी लिंब ऑफ अष्टांग योग रिव्हॉल्व्स अराउंड द माइंड. द फर्स्ट 4 limbs are for calming down the mind and the last 3 limbs are to culture the mind. आणि म्हणून यमाचं पालन करायचंय. मी मगाशी म्हटलं तसं यमाचं पालन हे विशेष करून मानसिक स्तरावर करायचंय. उदाहरणार्थ उद्या मी आय मे रिस्ट्रेन माय सेल्फ फ्रॉम द सेक्स ऍक्टिव्हिटी, बट ऑल द टाइम आय एम थिंकिंग अबाउट द सेक्स ओनली. So it is not said that you are observing a yama of brahmacharya. No, you are not observing at all. You are rather more disturbed because you are controlling at physical level, but you are leaving your mind uncontrolled. And so that is more detrimental to you and your mind. कृष्णाने सुद्धा सांगितलेलं आहे, फार सुंदर सांगितलंय, कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विभुडात्मा मिथ्याचार उच्यते. गीतेमध्ये श्रीकृष्णाने हेच सांगितलंय की कसं करायचं आहे. बेसिकली कर्मेंद्रिय आम्ही आखडून घेतली आहे, हिंसा मी केली नाही, ठीक आहे, मला मी रोखून धरलं, इंद्रिय निग्रह केला मी, परंतु आतमध्ये सतत माझ्या मनात तेच आहे, नाही त्याला मारायलाच हवं, मी नाही, ठीक आहे कोणीतरी दुसऱ्याने मारायला पाहिजे. हे सगळे विचार आहेत ना, हे सगळे विचार हिंसाच आहे. पतंजली मुनींच्या मताने तुम्ही अजिबात यमाचं पालन करत नाही आहात, हे लक्षात घ्या. कारण अशा माणसाला विमूढात्मा मिथ्याचारी म्हटलेलं आहे श्रीकृष्णाने गीतेमध्ये. इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारास उच्यते असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून तुमचं जे काही यमाचं पालन आहे हे पालन मानसिक स्तरावर होणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हे मानसिक स्तरावर पालन होणं जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून यमाचं पालन करताना आता आपण एक एक घेऊया लागेल तर अहिंसा. अहिंसा याचा अर्थ की फक्त मी हिंसा करणार नाही असं होत नाही, तर माझ्या मनामध्ये हिंसेचे विचार सुद्धा येता कामा नये. जर का माझ्या मनामध्ये हिंसेचे विचार आले तर ते यमाचं पालन होत नाही. तर आतून पूर्णपणे शुद्ध मन असतं आणि हे पालन याच्यात जर का मी महाव्रताने जर केलं तर मला त्या सिद्धी येणार आहे. ज्या अहिंसेचं पालन महाव्रताने केल्यावर सिद्धी सांगितलेत पुढे, त्या कळलं की नाही, की कुठच्या यमाचं पालन केलं असता कुठची सिद्धी मिळते हे देखील पतंजली मुनींनी सांगितलेलं आहे. आपण सगळी सूत्र घेत नाहीत, आपण फक्त अष्टांग योगाचा विचार करतोय. त्यामुळे अहिंसा म्हटल्यानंतर ती पूर्णपणे तुमच्या मानसिक, वाचिक आणि शारीरिक स्तरावर व्हायला पाहिजे. शरीराने अहिंसाच पाहिजे, वाचेनी सुद्धा अहिंसा पाहिजे. तुम्ही वाचेनी सुद्धा बोलून कोणाला समजा हिंसा करत असाल किंवा त्याला दुखवत असाल तर ते देखील चूक आहे, ती हिंसा आहे. आणि मनामध्ये विचार सुद्धा येता नाही कामा. या स्तरावर जेव्हा आम्ही पालन करू, आता हे एकदम जमणार आहे का? एकदम जमणार नाही. अष्टांग योगाची साधना ही एकदम जमतच नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी आधी सुरुवातीला पतंजली मुनींनी सांगितलं की जो नवशिके आहे त्यांनी डायरेक्ट उडी मारूच नाही अष्टांग योगात. त्याच्यासाठी त्यांनी क्रियायोग सांगितलेला आहे. तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोगा. पतंजली मुनींनी सांगितलं की जो नवशिके आहे, ज्यांनी आता सुरुवात करतोय म्हणतोय, त्यांनी काय करावं? त्यांनी फक्त आता यम सोडूनच द्या. यमाचं पालन करणं हे सोपं नाही. त्याच्यासाठी तुमची मानसिक बैठक पाहिजे, त्याच्यासाठी तुमचा संपूर्णपणे संकल्पयुक्त असं हे पाहिजे, धैर्य पाहिजे.
सातत्य पाहिजे, पूर्णपणे कन्सिस्टन्सी असली पाहिजे, तरच ते शक्य आहे. अध्यात्म हे येरागबाळ्याचं काम नाहीये किंवा टाइमपासचंही काम नाहीये. त्याच्यामध्ये दृढ निश्चय पाहिजे, डिटर्मिनेशन पाहिजे, करेज पाहिजे, सातत्य पाहिजे, कन्सिस्टन्सी पाहिजे. हे साधं काम नाहीये, हा टाइमपासचा धंदा नाहीये अध्यात्म. आणि म्हणून जो पहिल्यांदा एकदम ज्याला म्हणतात ना की त्याला स्फूर्ती येते, नाही नाही आता मी आध्यात्मिक मार्गाला लागणार आहे, तर आध्यात्मिक मार्गाला त्यावेळे पुरता लागशील तू, पण पुढे काय तू जेव्हा समाजात वावरशील तेव्हा काय करशील. तर मग पतंजली मुनींनी सांगितलं की अशा माणसांनी पहिले फक्त यमाचा विचारच करू नका, कारण यमाचं पालन करणं हे अतिशय कष्टदायक आहे. हे साध्या माणसाला, संसारी माणसाला एवढं जमण्यासारखं नाहीये. तर त्यांनी आधी काय करावं, तर फक्त क्रियायोग करावा, म्हणजे तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे नियमातलेच 3 आहेत, पण ते कुठच्या अंगाने घेतले ते वेगळे. यम त्यांनी धरलेलेच नाही. अष्टांग योग, हठयोगामध्ये यम नियम सांगितलेलेच नाहीये. त्यांनी डायरेक्ट आसनाला सुरुवात केलेली आहे, आसन, प्राणायाम वगैरेला, कारण हे खूप कठीण आहे. अहिंसा नुसतं जरी तुम्ही म्हटलं, कसं असतं माहितीये का, की ज्या वेळेला मी ध्यानाला बसलेलो आहे त्यावेळेला तुम्हाला यमाचं पालन करायची काही गरज नाहीये, कारण तुम्ही काही समाजात वावरत नाही आहात. समाजात वावरताना तुम्ही कसं वागलं पाहिजे आणि 24 तास तुमचं मन कसं शांत राहिलं पाहिजे याच्यासाठी यम सांगितलेले. यमाचा उपयोगच ते आहे, यमाचं कार्य मन शांत करण्यासाठी आहे. आणि म्हणून हा जो प्रकार आहे यमाचा, हा इतका सहज शक्य नाहीये कोणाला. आणि म्हणून सुरुवातीला त्यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान एवढंच करा, बाकी काही करू नका. आता अहिंसेकडे जेव्हा आपण येतो त्यावेळेला आपल्याला कळतं की ही अहिंसा जी आहे ही वाचिक, शारीरिक आणि मानसिक तिन्ही स्तरावर करायची, किंबहुना प्रत्येक यम हा तिन्ही स्तरावर व्हायला पाहिजे, तरच त्याला यमपालन म्हणतात. तिथपर्यंत म्हणत नाही. यमाचं पालन इतकं सोपं नाहीये. अहिंसा म्हणजे माझ्या मनात सुद्धा हिंसेचे विचार नाही येता कामा. तोच प्रकार आहे सत्य. सत्य म्हणजे काय, की फक्त खोटं बोलणं म्हणजेच, खोटं न बोलणं म्हणजे सत्याचं पालन करणं असं नाहीये. तर माझ्या मनात विचार पण नाही येता कामा. हा खूप महत्वाचा प्रश्न जो आहे ना, ही आयडिया जी नुसती आहे ना ती सुद्धा माझ्या मनात येता नाही कामा, की असत्य बोललं तर असं असं चांगलं होईल, हा विचार सुद्धा येता नाही कामा तुमच्या मनामध्ये. तोच प्रकार अस्तेयचा आहे. चोरी न करणं म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युअली फिजिकली मी कुठची वस्तू घेतली ह्यालाच फक्त चोरी करणं असं नाही म्हणत. ते मी घेतली नाही, कुठली चोरी नाही केली नाही, पण तुम्ही विचार जरी चोरलेत तरी देखील ती चोरीच आहे. ती प्रामाणिकपणे सांगा की हे विचार माझे नाहीयेत, हे विचार दुसऱ्यांचे आहेत. पतंजली मुनींनी सांगितलंय की चोरी अस्तेय जे म्हटलेलं आहे हे अस्तेय कुठच्या लेवलवर आहे, विचाराच्या लेवलवर पण आहे. की नाही हे मी नाही, माझे नाहीयेत विचार, हे यांचे विचार आहेत, तुमच्या पुढे मी मांडतोय. हे आपल्याकडे मोठेपणा मनाचा नसतो. आणि म्हणून अस्तेयच्या बाबतीत सुद्धा जर का आपण विचार केला तर हेच आपल्याला सांगता येईल की आपल्याला हेही माहिती आहे ना, प्लॅगियरिझम, वी ऑलवेज प्रॅक्टिस प्लॅगियरिझम. वाङ्मय चौर्य ज्याला म्हणतो आपण, वाङ्मय चौर्य काय आहे, ही चोरीच आहे. ही सुद्धा नाही होता कामा. फिजिकली एखादी वस्तू चोरणं किंवा न चोरणं म्हणजे अस्तेयचं पालन करणं असं नाहीये. तर विचारांची चोरी आहे, भावनेची चोरी आहे, सगळ्याचीच चोरी आहे. वाङ्मय चोरी आहे, ही सुद्धा चोरीच आहे. त्यामुळे ह्याच्यापासून वेगळं होणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे यमाचं पालन हे पूर्णपणे कायिक, वाचिक आणि मानसिक या तिन्ही स्तरांवर करायला पाहिजे. ब्रह्मचर्य अस्तेयनंतर ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचे 2 अर्थ आहेत. ऍक्च्युअली लोक फक्त एक ऍब्सेंटिझम फ्रॉम सेक्स ऍक्टिव्हिटी असं म्हणतात, तर तसं नाहीये ते. तर ते तर ठीकच आहे. ऍब्सेंटिझम त्याचं कारणच असं आहे की तुम्हाला जर का एनर्जी स्टोअर करायची असेल, तुमचं मन जर शांत व्हायचं असेल, सर्वात मन डिस्टर्ब कशाने होत असतं तर सेक्स ऍक्टिव्हिटीमध्ये होत असतं. ते विचार जर का एकदा मनात आले तर तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही, इतकं मन सैरभैर झालेलं असतं तुमचं. परंतु ते जर का दाबून धरले तुम्ही तर अजूनच प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु ब्रह्मचर्याचा एवढाच अर्थ नाहीये. ब्रह्म अधिक चर्य असे ते 2 भाग आहेत. चर्य म्हणजे द मोड ऑफ बिहेवियर ऍक्च्युअली,
मोड ऑफ बिहेवियर तुमचं कसं पाहिजे, तर ब्रह्माकडे इट शुड बी युअर मोड ऑफ बिहेवियर, द मोड ऑफ बिहेवियर विच विल बी कंड्युसिव्ह टू अचीव दॅट ब्रह्मन. That is called brahmacharya. In that sense, actually, all these practices are brahmacharya only, which are the spiritual practices. आणि हे होत नाही आमच्याच्याने. हे ब्रह्मचर्याचं पालन जे आहे, ब्रह्मचर्याचं पालन फार सुंदर रीतीने करायचं असतं. त्याच्यासाठी आमचं सतत एकच ध्येय असलं पाहिजे, मनामध्ये एकच विचार असला पाहिजे की मला आध्यात्मिक मार्गावर पुढे जायचं आहे. हा एवढा एक जरी विचार माझ्या मनामध्ये आला आणि मी त्याप्रमाणे जर वागलो तर माझं संपूर्ण जीवनशैली बदलून जाते. माझे हे यम जे आहे ते माझ्या जीवनशैलीत उतरायला पाहिजेत. यू कॅनॉट प्रिटेन्शन नाहीये. हे आतून आलं पाहिजे यमाचं पालन. त्यावेळेला तुमचं मन शांत होईल. कारण बेसिक द मेन जो उद्देश आहे ना, तो उद्देश म्हणजे मन शांत करण्याचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की यमाचं पालन हे समाज धारणेसाठी देखील महत्वाचं आहे. आज हे जे आहे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह याचं पालन समाज धारणेसाठी असते. प्रत्येक समाजातल्या माणसाने समजा हे यम पाळले तर तो समाज किती सुंदर आणि सुदृढ आणि सुसंस्कृत होईल तुम्ही इमॅजिन करा. त्यामुळे समाज धारणे साठी सुद्धा हे आहे. सो यमाचं जे कार्य आहे हे समाजात वावरताना वागायचे नियम आहेत आणि नियमाचं जे आहे ते स्वतःवर घालून घेतलेली बंधनं आहेत. हे लक्षात घ्या तुम्ही. ब्रह्मचर्याबद्दल आपण उद्या बोलूया. आज आपण इथे थांबूया आता, कारण 1 तास झालेला आहे आपला पूर्ण. आणि उद्याला आपण यम आणि नियम हे दोन्ही संपवूया. आज जे काही आपलं झालेलं आहे, काही कोणाला जर शंका असेल, काही असेल, मला माहित नाही आयोजकांनी काय व्यवस्था केली आहे, परंतु माझ्या ते क्वेश्चन आन्सर साठी आपण नंतर केव्हा तरी, किंवा कोणाला काही असतील तर त्यांनी ते रायटिंग मध्ये दिलेत तरी देखील चालतील. जेव्हा दुसरा दिवस असेल त्यावेळेला पहिल्या जे काही शंका असतील त्याचं निरसन करू आणि नंतर मग आपण पुढच्या आपल्या लेक्चरला जात जाऊ. आपण ही जर का पद्धत ठेवली तर माझ्या मताने जास्त चांगलं होईल. परंतु शेवट फायनल अथॉरिटी जे आहे ते आयोजक जे आहेत ते करतील. आज आपण इथेच थांबूया आणि उद्या हाच विषय आपण पुढे घेऊन जाऊया आणि यम नियम पूर्ण करूया आणि मग परवाला आपण आसन या 3ऱ्या अंगाला स्पर्श करू. धन्यवाद. डॉक्टर कैलास. एक शांतीपाठ घेऊया आणि मग आपल्या लेक्चरची समाप्ती करू. परत एकदा सगळ्यांनी शांत बसा, डोळे अलगद मिटलेले, पाटकाणा समस्थितीत. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. थँक यू सर. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. 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 खूप छान झालं, एकदम एक्सलंट. गुड. काही लोकांनी मध्ये मध्ये टाकलं होतं माझं इंटरनेट चालत नाही वगैरे वगैरे. काय भानगड होती ती? नाही, ते युट्यूबवर त्यांचा काही प्रॉब्लेम असेल. युट्यूबवर काही हे असेल. तुम्हाला ऐकू येत होतं ना? कुठे खंडित नव्हतं ना पडत? नाही 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 नाही, एकदम छान, एकदम छान ऐकू येत होतं. काहीच प्रॉब्लेम नव्हता. अच्छा, ठीक आहे. उद्या हाच विषय कंटिन्यू करू आपण. हो 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 हो. आपलं जे आहे उद्या यम आणि नियम दोन्ही संपवून टाकू. हो बरोबर. हो हो हो.